आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। अहिंसा ही केवळ विचारधारा नसून ती जीवन जगण्याची पद्धत। युवा नेते उत्तम पाटील यांचे मत। बोरगाव येथे भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी। आज आपण जैन धर्माचे 24वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त एकत्र आलो आहोत। भगवान महावीर यांनी जगाला अहिंसा, सत्य, अपरिग्रह आणि संयम यांचा अमूल्य संदेश दिला। त्यांच्या या शिकवणी आजच्या काळात अधिक महत्त्वाच्या ठरत आहेत। आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात आपण शांतता आणि संयम हरवत चाललो आहोत। अशावेळी भगवान महावीर यांचे विचार आपल्याला योग्य दिशा दाखवतात। तरुणांनी त्यांच्या आदर्शाचा स्वीकार करून समाजात सकारात्मक बदल घडवून आणला पाहिजे। अहिंसा ही केवळ विचारधारा नसून ती जीवन जगण्याची पद्धत आहे। आपण आपल्या दैनंदिन जीवनात लहान लहान गोष्टींमधूनही अहिंसा आणि प्रामाणिकपणा अंगीकारू शकतो। पर्यावरण संरक्षण, स्वच्छता आणि शिक्षण या क्षेत्रात युवकांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन युवा नेते उत्तम पाटील यांनी केलं। बोरगाव येथे भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। जैन धर्मीयांचे 24वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त शहरात विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सकाळी प्रभात फेरी काढण्यात आली असून त्यामध्ये मोठ्या संख्येने जैन बांधव सहभागी झाले होते। यावेळी मंदिरात विशेष पूजा अर्चा, अभिषेक आयोजन करण्यात आले होते। वितराग महिला मंडळ अध्यक्ष श्रीमती मीनाक्षी पाटील यांनी भगवान महावीर यांच्या अहिंसा, सत्य आणि अपरिग्रह या तत्वावर प्रकाश टाकत सर्वांना त्यांच्या विचारांचे पालन करण्याचं आवाहन केलं। संपूर्ण शहरातून मोठ्या प्रमाणात मिरवणूक काढण्यात आली होती। मोठी बस्ती व लहान बस्ती येथील श्रावक श्राविका मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते। लहान बस्तीत झालेल्या कार्यक्रमात श्रीमती मीनाक्षी पाटील, सौ विनयश्री पाटील, सौ धनश्री पाटील, अभय करवले, राजकोंडा पाटील, महावीर पाटील, भाऊसाहेब पाटील, उदय निटवे, मनोज कुमार पाटील, शीतल अमननवर, युवराज पाटील, शीतल पाटील, शोभा हावले, अण्णासाहेब भोजकर, राकेश फिरकणनवर, बाळासाहेब बसन्नवर, श्रीमंदर पाटील, संजय हावले, बाळासाहेब हावले, अनिल पाटील, प्रवीण पाटील, मोहन चौगले, राजेंद्र वाळवेकर, पायगोंडा पाटील, सिद्धार्थ पाटील यांच्यासह शहरातील श्रावक श्राविका, बीड सेवा दल कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। एन न्यूजसाठी बोरगावहून अजित कांबळे। अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट।